भारतामध्ये एव्हरेज होल्डिंग पिरियड ऑफ SIP फक्त 2.5 वर्ष आहे. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की SIP मध्ये खरंच पैसे निर्माण होतात का. एक उदाहरण घेऊ माझ्याच क्लायंटचं. त्यांनी SIP सुरू केली डिसेंबर 2018 मध्ये, म्हणजे 26 सालापर्यंत 7 वर्ष त्या माणसाला झाली आहे. SIP ची अमाऊंट होती 3,000 रुपये महिना, खूप काही मोठी रक्कम नाहीये. आणि आत्तापर्यंत त्यांची गुंतवणूक झाली आहे 2,52,000. आता आपण हे बघू की या माणसाच्या पैशांनी नक्की काम केलंय का. आजची व्हॅल्यू जर मी याची काढली तर ती येते 4.75 lakhs. म्हणजे ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं एका SIPच्या कॅल्क्युलेटरमध्ये टाकून तर तुम्हाला असं दिसेल की यांचा पैसा 17% जास्त अमाऊंटनी वाढलाय. आता याच्याऐवजी जर यांनी FD केली असती तर निश्चितच 17% मिळाले नसते. दिस प्रूव्स दॅट SIP वर्क्स. फक्त आपल्याला जास्त काळ SIP केली पाहिजे. या माणसाने 7 वर्ष केलं, त्याचं वेल्थ क्रिएशन झालं. आता 3,000च्या ऐवजी तुम्ही 30,000 करा, 3 लाख करा, त्या पट्टीत तुमचं वेल्थ क्रिएशन होणार आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड सही आहे आणि SIP त्याहून सही आहे.